न्यू ब्लॉग असं कसं कळतं म्हणतो. तर मोबाईलला एक दिवसामध्ये चार्जिंग देतो 10 तर 5 तासामध्ये 2-3 चार्जिंग टाकायचं. तर आत्ता हे बघा इथे पिनचा फॉल्ट होता ना बघा, ही पिन नवी आणली. पहिली पिनला फॉल्ट तुम्हाला दाखवतो. जुनी पिन आहे बघा, जुनी पिन ही होती की तिला बघा इथे अशी तुटून गेली होती ना. आता ही बदलून आणली. इथे 50 रुपयाची भेटली वाटते बघा. इथपर्यंत आली. आता मोबाईल फास्ट चार्जिंग होते मस्त पैकी. आता उठून गेले इथे मला अभ्यास करायला, रात्री अभ्यास करतो मी. आणि माझी मम्मी गेली आहे शेतामध्ये. त्यामुळे मला गोष्ट दाखवते तुम्हाला. माझ्या आमच्याकडे सोडून त्याच्यामध्ये मुंग्यावर गेल्या, लिटरली मुंग्या आहे बघा. तुम्हाला दाखवून त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला जवळून दाखवतो थांबा. हे बघा त्याच्यामध्ये मुंगे तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये मुंगे आहे बघा. हे बघा काही त्याच्यामध्ये मुंगे आहे. हे बघा घुसली कर. हे बघा मुंगे नाही याच्यामध्ये मुंगे. ते बघा त्यामध्ये बघा. हे बघा हे बघा हे मध्ये बघा दिसते का तुम्हाला मुंगे? याच्यामध्ये मुंगे मस्त झटकला का निघत नाही. याच्यामध्ये मुंगे आहे बघा. थांबा काय माहिती आता मुंग्या निघणार काय नाही. दिलं सकाळ सकाळ पाणी लागतो. पाणीवाला रोज सकाळ सकाळ पाणी सुटतंय बघा. इथं बी आता माझी बहीण गेली त्यावेळेस झोपायला. अजून परत आली 9 वाजून गेले. त्याच्यामुळे आता मस्त पैकी माझा चहा करून घेतो, नाही तर पिऊन घेतो मस्त पैकी. जेवण करून जेव्हा तुम्हाला काय काय बघा, गवारची भाजी केली आणि भाकरचा काला मोडलाय. मस्तपैकी जेवण बिवून करतो. लाईट आता आली बघू शकता. फॅन लावला आता आता लाईट आली चालू मध्ये. मोबाईल चार्जिंग झालेला आहे पण अशी काय फुल करत होता. आणि तुम्हाला कपडे टाकले कपडे बघू शकता इथं. तर माझे कपड्यामध्ये अशा एवढे मुंग्या होत्या, एवढे दोन खूप मस्त मुंग्याचा. मग बाहेर गेलो मुंग्या कमी व्हायला का नाही. मुंग्याला वाटलं मग टाकून याच्या वरतून मुंगे होतं याच्यामध्ये घुसत होते. तर कसं मस्त चाललंय. वहिनीवरून अशी मुंग्या चालत माझ्या शर्टमध्ये. किती तुम्हाला डायरेक्ट शर्टमध्ये त्यामुळे 100 मध्ये मुंग्या असं एवढे. तर मी टाकलं पडून गेलं. पाय सुटून येतो मस्त. ऊन किती पडते आमच्या इथं बघू शकता तुम्ही. एवढं ऊन तर घराच्या बाहेर निघू वाटत मस्त काही मस्त. आम्ही थंड पाणी अजून लोणचं मॅकनं फुटून गेलं. कोणाला माहिती पडलं पाहिजे. इथून मस्तपैकी फुटून देतो. त्यामुळे आता मस्तपैकी झोपून घेतो. मस्तपैकी अभ्यास पहिला.